गुन्हेगार, खून, दरोडेखोर, बलात्कारी यांनी एक जाहिरात दिली पाहिजे भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारची भरतीची, की सर्व पक्षातले खुनी, लफंगे, बलात्कारी, विनयभंग करणारे, आर्थिक गुन्हेगार बरं का यांनी भरतीसाठी भाजपा कार्यालयामध्ये उपस्थित राहावं अशी एक जाहिरात द्यावी, टेंडर काढावं आणि त्यानुसार त्यांनी भरती करून घ्यावी. चंद्रपूरचं अत्यंत घातक आहे. आर्थिक गुन्हेगारीचा आरोप ज्यांच्यावर तुम्ही केलात त्यांना तुम्ही काल पक्षात घेऊन बँकेचं संचालक करता. पण हा विषय आम्ही तडीस नेऊ आणि भारतीय जनता पक्षाला याच्यात धडा शिकवू. कोण आहेत हे महान लोक कोण आहेत? हे चंद्रपूरचे जे 2-4 आमदार आहेत त्यांनी फार मोठं काय म्हणतात फिक्सिंग केलं, अमुक केलं. गुन्हेगारांना पक्षात घेणं ही चाणक्य नीती आहे. आम्ही नव्हतो त्यांना गुन्हेगार म्हणत, तुम्ही म्हणत होतात. आमच्या पक्षामध्ये असताना तुम्ही त्यांच्यावर SIT लावली, तुम्ही त्यांच्यावर ते आरोप केलेत आणि आता तुमच्या पक्षात आल्यावर तुम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांकडून त्याचा सत्कार करून घेता, ते पण विधान भवनात अधिवेशन चालू असताना. लाज वाटली पाहिजे. निर्लज्जपणाचा कळस आहे या सरकारचा. जनसुरक्षा विधेयकाला विरोध न केल्यामुळे विजय वडेट्टीवारांना हायकमांडने नोटीस पाठवलंय, कारणे दाखवायचे. बघा मला तो विषय माहिती. चला, मुलाखतीचा दुसरा टीजर तुम्ही आज स्टेटसवर टाकला आहे. त्यात उद्धव ठाकरे असं म्हणतात की 1 नेशन नो इलेक्शन. होय, काय त्यांची भूमिका आहे मुलाखतीमध्ये येईलच ते. आणि बोललो ना की उद्धव ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे हे इंडिया ब्लॉकची बैठक दिल्लीमध्ये जी होते आहे पुढल्या काही दिवसात किंवा आठवड्यात, त्या बैठकीत ती भूमिका मांडते. म्हणजे उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत, कधी जात आहेत? लवकरच होईल. कारण माननीय उद्धव ठाकरे यांनी जी मागणी केली होती इंडिया ब्लॉकच्या बैठकीची, त्या बैठकीची तयारी सुरू. तारीख ठरवू आम्ही. सध्या तारीख जी येते आमच्यासमोर ती किती जणांना सोयीची आहे मला माहीत नाही. 19 तारीख. तर तारखेमध्ये काही बदल करून इंडिया ब्लॉकची बैठक घेण्यासंदर्भात आमचं काम चालू आहे. चलिए. उद्धव ठाकरे का दिल्ली का दौरा है कि दौरा रखा हुआ बताइए. देखिए, दौरा मैंने है ऐसा कहा नहीं, जा सकते हैं ऐसा बोला. इंडिया ब्लॉक की बैठक हो रही है दिल्ली में. डेट का थोड़ा सा इशू है. कल वेणुगोपाल जी का फ़ोन आया था. उनका कहना है कि उद्धव जी की मांग है कि इंडिया ब्लॉक की एक मीटिंग होनी चाहिए. तो 19 तारीख को हमने मीटिंग लगाई है उद्धव जी के डिमांड पर. लेकिन अब महाराष्ट्र में भी ऐसे काम चल रहे हैं, तो मैं बात करूंगा उद्धव साहब से आज और उनसे चर्चा करने के बाद मैं वापस आपके सामने आ जाऊंगा. थैंक यू. बिहार में इलेक्शन कमीशन ने बिहार में पत्रकार के ऊपर मामला दर्ज किया. वो रिपोर्टिंग कर रहा था कि जो दस्तावेज है उसमें फेरफार किस तरीके से देखते हो सर कि पहली बार इलेक्शन कमीशन इस तरीके का बर्ताव कर रहा है सर? देखिए, इलेक्शन कमीशन और भारतीय जनता पार्टी हाथ में हाथ मिलाकर काम कर रहे हैं. इलेक्शन कमीशन देश का इलेक्शन कमीशन नहीं है. इलेक्शन कमीशन भारतीय जनता पार्टी का इलेक्शन कमीशन है. सभी स्टेट में एक निष्पक्ष चुनाव की प्रक्रिया होने की उम्मीद हम सब रखते थे पहले चुनाव आयोग से. अब नहीं हो रहा. चुनाव आयोग ये भारतीय जनता पार्टी का एक एक्सटेंडेड पार्टी है, या एक्सटेंडेड ऑफिस है, और वहाँ से जो बीजेपी को चाहिए वो किया जाता है. अगर किसी पत्रकार ने चुनाव आयोग के घोटाले का पर्दाफाश किया है तो उसके ऊपर FIR करने की ज़रूरत नहीं. उसने क्या सामने लाया है गलतियाँ, वो सुधारने की ज़रूरत है. देखिए, देश में ना डेमोक्रेसी है, ना व्यक्ति स्वातंत्र्य है, ना फ्रीडम ऑफ स्पीच है, ना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन है, ना डेमोक्रेसी है. इसलिए इस प्रकार से घटनाएं, हरकतें ये लोग कर रहे हैं. वोटिंग लिस्ट में जिस तरीके से 2003 का जो वोटिंग लिस्ट है वो यूज़ किया जा रहा है, कहने का कि पिताजी का जन्म दाखिला नहीं, ये बिहार का चुनाव हाईजैक करने की कोशिश है, जैसा महाराष्ट्र का किया. लेकिन उससे क्रांति हो जाए. बिहार एक क्रांति की भूमि. जब जब देश में क्रांति हुई है तो 2 ही राज्यों से हुई है, महाराष्ट्र और बिहार. तो बिहार की जनता से हम उम्मीद करेंगे. फडणवीस ने उद्धव ठाकरे को कहा है कि आप उनसे हमारे